श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत। संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ वाङ्मयाची गोडी सर्वदूर पोचावी, अभ्यासार्थींना काही वेगळा दृष्टिकोन अभ्यासासाठी मिळावा या उद्देशाने आपण मागच्या 4 महिन्यापेक्षा जास्त काळापासून मनाचे श्लोक, ग्रंथराज दासबोध आणि आता आत्माराम याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण 3ऱ्या समासातील 4थ्या ओवीपर्यंत विचार केला होता। पुढच्या ओवीचा विचार आपण आजच्या सत्रामध्ये करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। हेही न घडे बोलणे, आता पारेरा किती देणे। वेदशास्त्रे पुराणे, तेही नासो न जाती। श्रीराम ग्रंथ मात्र जितुका बोलिला, आत्मा त्या वेगळा राहिला। ये मायेचा स्पर्श झाला, नाहीच तयासी। श्रीराम समर्थ म्हणतात, हेही न घडे बोलणे, आता पारेरा किती देणे। वेदशास्त्रे पुराणे, तेही नासो न जाती। पारेरा या शब्दाचा अर्थ आहे स्मरण। पारेरा म्हणजे उदाहरण देणे, पारेरा म्हणजे प्रकार सांगणे,
पारेरा म्हणजे पाल्लाळ लावून बोलणे, हेही न घडे बोलणे. आता पारेरा किती देणे, त्याचं वर्णन करण्यासाठी किती उदाहरणं द्यावीत, किती प्रकार सांगावेत. वेदशास्त्रे पुराणे तेही नासो न जातील. ज्यांनी याचं वर्णन करावं, वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनी, ते सुद्धा आम्हाला हे जमत नाही, आम्हाला हे जमत नाही, आम्ही त्या परब्रह्म स्वरूपाचं वर्णन करू शकत नाही, असं म्हणतात. ते जे ज्ञान आहे, समर्थ म्हणतात ज्ञान असलं पाहिजे, पण मी ज्ञानी आहे हे जाणवता कामा नये. फार लवकर अहंकार माणसाला चिकटतो. थोडं काही चांगलं झालं, थोडं चांगलं काम केलं, 2-4 निरूपणं केली, अभ्यास केला, 2-4 बातम्या छापून आल्या की लोकांना बरं वाटतं. समर्थ म्हणतात ज्ञान असणं, ज्ञान असलं पाहिजे, ज्ञानाशिवाय काय खरं आहे. पण ज्ञानी आहे हे जाणवता कामा नये, स्वतःला सुद्धा आणि समोरच्याला सुद्धा. मला जर वाटायला लागलं की मी ज्ञानी आहे, एक वेगळ्या आविर्भावात मी वागायला चालू करतो. वेगळ्या पद्धतीने वागतो. मला लोकांनी मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, अशी अपेक्षा वाढत जाते. आता लोकांना असं वाटतं की माणूस चांगलं बोलतो आहे, चांगला दिसतो आहे, चांगलं काम करतो आहे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी म्हणत, शरीर हे वस्त्राप्रमाणे बदलता आलं पाहिजे आणि गळ्यात पडणारा हार मान सन्मानाचा तो अहंकाराची माशी, अहंकाराच्या माशीचा डंख आहे असं समजलं पाहिजे. तो डंख चावून चावून, आपल्याला डंख मारून मारून तो अहंकार वाढत जातो. ज्ञानी आहे हे जर जाणवलं, त्याची जाणीव झाली की मी ज्ञानी आहे, मग माझ्या स्वतःच्या बद्दलच्या काही प्रकटीकरणाच्या, वागण्याच्या चालीरीती बदलतात आणि मला लोकांकडनं सुद्धा अपेक्षा वाढते माझी. अजून एक त्यातली गोची आहे की मी ज्ञानी आहे म्हणल्यानंतर इतर अज्ञानी आहेत असा त्याचा अर्थ निघतो. बाकीच्यांना काय समजतं, म्हणजे इतरांबद्दल एक प्रकारची तुच्छ भावना, कमीपणाची भावना आपल्या अंतःकरणात जागृत होते. आपल्याला माहिती आहे चैतन्य महाप्रभूंचं आपण नाव ऐकलेलं आहे, गौरांग. चैतन्य महाप्रभू जेव्हा गुरुकुलमध्ये होते तेव्हा त्यांचा अत्यंत जीवश्च कंठस्थ मित्र होता, त्याचं नाव होतं गदाधर. 16-17 वर्षाचा असताना सगळी विद्या झाली आणि मग सगळे जिकडे तिकडे गेले. बऱ्याच वर्षानंतर गौरांग महाप्रभू, चैतन्य महाप्रभू एका नावेत बसून प्रवास करत होते. बरीच वर्ष झाली शाळा सोडून, गुरुकुल सोडून. मोठे वैयाकरणी होते, नैयायिक होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कलकत्त्याला गेलो होतो 2 वर्षाखाली.
तेव्हा त्यांनी जिथं साधना केली, त्यांनी जिथं नमस्कार घातले, तो दगड आम्ही पाहिला, त्याला खड्डे पडलेले आहेत, नमस्काराने खड्डे पडलेले आहेत. आणि ते नावेमध्ये निघाले. योगायोग असा झाला की समोर बसलेला जो मित्र आहे, माणूस आहे, तो आणि हे एकमेकांना सारखे पाहायला लागले. मग हळूहळू विषय निघाला आणि लक्षात आलं की अरे, हा तर माझा गदाधर आहे, जीवश्च कंठश्च मित्र. मग त्यांच्या गप्पा रंगल्या, काय करतोस काय नाही, असं तसं. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. ते म्हणाले, मी एक ग्रंथ सिद्ध केलाय, फार अभ्यासाने फार मेहनत घेतली आहे, कष्ट घेतलेत, आणि न्यायशास्त्रावरचा एक ग्रंथ मी लिहिलाय. त्यांचा मित्र गदाधरने विचारलं, बघू बरं. ते म्हणाले, थांब मी तुला वाचून दाखवतो. त्यांनी ग्रंथ काढला चैतन्य महाप्रभूंनी, आणि ते एक एक टॉपिक त्याला थोडक्यात ते सांगत चालले. थोड्या वेळा चैतन्य महाप्रभूंच्या लक्षात आलं की अरे, आपला गदाधर जो आहे, आपला मित्र, तो नाराज आहे. आणि थोड्याच वेळामध्ये त्यांनी रडायला चालू केलं, चक्क रडायला चालू केलं. चैतन्य महाप्रभूंच्या लक्षात येईना काय झालं. त्यांनी विचारलं. तो म्हणला, नाही, तुला वाईट वाटेल, मी नाही सांगणार. ते त्यांनी चैतन्य महाप्रभूंनी गदाधराला गळ घातली. ते म्हणाले, तू माझा मित्र आहेस ना, एकेकाळी आपण किती जीवश्च कंठश्चपणे राहिलो, तू माझा सखा आहेस, काय तुझं असेल ते तू मला सांग. गदाधर म्हणाला, मी पण न्यायशास्त्रावरच एक ग्रंथ लिहिलाय, पण तुझ्या ग्रंथाच्या समोर माझा ग्रंथ जो आहे त्याला काही किंमतच नाही आहे. पण मी पण मोठे कष्ट घेतले, माझ्या ग्रंथाला तुझ्या ग्रंथासमोर काही किंमत राहणार नाही. चैतन्य महाप्रभू म्हणाले, एवढंच आहे का? अरे, एवढे आडेवेडे कशाला घेतले? दुसऱ्या क्षणाला चैतन्य महाप्रभूंनी आपला जो ग्रंथ होता, त्या कपड्या सगट, बासना सगट, त्या वस्त्रा सगट तो ग्रंथ गंगेमध्ये सोडून दिला. आपल्या लक्षात आलं असेल, ज्ञानी असणं वेगळं आणि ज्ञानी असण्याची जाणीव चैतन्य महाप्रभूंना नाही झाली, परंतु त्यांच्या मित्राला असं वाटलं की आपला मित्र चैतन्य महाप्रभू हा किती ज्ञानी आहे, त्याच्यामुळे माझा जो ग्रंथ मी सिद्ध केलेला आहे, माझ्या ग्रंथाला काही किंमत राहणार नाही. चैतन्य महाप्रभूंच्या लक्षात आलं. त्यांनी तो ग्रंथ गंगेमध्ये सोडून दिला. लक्षात घ्या सज्जना हो, ज्यांनी ग्रंथ सोडून दिला तो ग्रंथ तर पाण्यात गेला. पण हीच व्यक्ती चैतन्य महाप्रभू झाली आणि विद्याधर मात्र पंडित विद्याधर राहिले. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, आता पारेरा किती देणे, किती मी त्याबद्दल बोलणे, किती पाल्हाळ लावून सांगणे, हेही न घडे बोलणे. जुन्या दासबोधामध्ये एक ओवी आहे, पारेरा शब्द तिकडे पण आलेला आहे. आता असो हा पारेरा, जे बोलिले ते परोपकारा, बोलता बोलता थारा, मोडे अज्ञानाचा श्रीराम. ज्ञान प्राप्त होण्यासाठी समर्थ या ठिकाणी जुन्या दासबोधामध्ये म्हणतायत, आता असो हा पारेरा, मी खूप पाल्हाळ लावून बोललो, मी अनेक उदाहरणं देऊन बोललो,
अनेक संदर्भ देऊन बोललो, पण कशासाठी बोललो? जे बोलिले ते परोपकारा. अरे मला शिष्या तुझी तळमळ आहे, तुझा उत्कर्ष व्हावा, तुझा विकास व्हावा, तुला ज्ञान प्राप्त व्हावं, म्हणून मी बोललो, म्हणून मी तुला एवढं पाल्लाळ लावून बोललो. जे बोलिले ते परोपकारा, बोलता बोलता थारा, मोडे अज्ञानाचा, तू ज्ञानी व्हावस, ही एकमेव तळमळ मला आहे. मी आपल्याला मागे म्हणालो, एप्रिल मधली गोष्ट आहे. मार्च साधारण 15 तारखेपासून 10-15 तारखेपासून हा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत राहिला जगामध्ये. आणि एप्रिलमध्ये आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी एक दिवस संध्याकाळी दिवे लावा म्हणून सांगितलं. त्या दिवशी मिरजेचे दिलीपराव आपटे काका असं म्हणाले की कुणीही इथं अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. ज्याचा जन्म झालाय त्याला मृत्यू निश्चित आहे, पण आपण एक मागितलं पाहिजे, भगवंता मला मृत्यूचं भय नाही आहे, मला मृत्यूपासून सुटका नको, पण माझं एक मागणं आहे, मला मृत्यू यावा, पण त्याच्या अगोदर मला माझं आत्मज्ञान झालं पाहिजे, मला माझ्या स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, मग हरकत नाही मृत्यू आला तर. समर्थ इथं तेच म्हणतायत की तुला ज्ञानी होण्यासाठी माझी सगळी तळमळ, सगळी खटपट, सगळा व्याप जो मी करतोय तो त्याच्यासाठी आहे. वेदशास्त्रे पुराणे तेही नासो न जाती. ग्रंथांनी, वेदांनी, शास्त्रांनी, पुराणांनी सहस्त्रमुखी असलेल्या शेषाने सुद्धा तुझं वर्णन करताना हात टेकलेले आहे. नेती नेती, आम्हाला ते सांगता येत नाही, आम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही, आम्हाला त्याचं स्वरूप सांगता येत नाही, असं म्हणलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात, ग्रंथ मात्र जितुका बोलिला, आत्मा त्या वेगळा राहिला, ये मायेचा स्पर्श झाला, नाहीच तयासी श्रीराम. त्या परब्रह्म स्वरूपाला, त्या आत्मतत्वाला मायेचा स्पर्शच होऊ शकत नाही. ग्रंथ मात्र जितुका बोलिला, आत्मा त्या वेगळा राहिला. अनेक ग्रंथांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याला मायेचा स्पर्श होत नाही, शब्दामध्ये त्याला सांगता येत नाही, परंतु त्याची उपमा किंवा त्याचं स्वरूप समजण्यासाठी काही दृष्टांत तर देऊ शकतो का नाही? बरं, नाहीच सांगितलं तर मग लोक किंवा साधक जे सिद्ध आहेत त्यांना त्याचा अंदाज कसा येईल? म्हणून ऋषी मुनींनी त्याचं वर्णन शब्दबद्ध केलेलं आहे. ग्रंथ मात्र जितुका बोलिला. आता ग्रंथ म्हणजे काय? मला मोठं आश्चर्य वाटतं जेव्हा दासबोध पारायण असतं, पारायणाच्या वेळी मला फोन येतात. मी पारायणामध्ये भाग घेतलेला आहे, मला दासबोधाचं पुस्तक पाहिजे. पुस्तक? दासबोध या ग्रंथाला पुस्तक म्हणायचं का आपण? पुस्तक आणि ग्रंथ यातला फरक समजला पाहिजे. जो ग्रंथी सोडवतो तो ग्रंथ आहे, पुस्तक नाही म्हणायचं. शाळा शिकण्याची पुस्तकं असतात, बहुधा ज्ञान, ज्याच्यातून बहुधा ज्ञान मिळतं त्याला पुस्तक म्हणावं, ग्रंथ म्हणलं पाहिजे. समर्थ म्हणतात ग्रंथ मात्र जितुका बोलिला. मग आता ग्रंथाची व्याख्या काय? ग्रंथ म्हणजे नेमका काय? कशाला म्हणायचं ग्रंथ? समर्थांनी, आपल्याला माहिती आहे, श्रवण निरूपणाचे 5 समास दासबोधामध्ये लिहिले. त्यातला दशक 7वा, समास 9वा श्रवण निरूपण. त्यामध्ये समर्थांनी ग्रंथाची व्याख्या केलेली आहे.
काय ग्रंथ म्हणजे नक्की काय, कशाला म्हणलं पाहिजे? जेणे परमार्थ वाढे, ज्याच्या वाचनाने, ज्याच्या श्रवणाने परमार्थ वाढेल, अंगी अनुताप चढे, अनुताप वाढेल, केलेल्या कृतकर्मांचा पश्चाताप होईल, अधोगती चुकेल, धारिष्ट्य वाढतं, विषय वासना मोडते, नित्यानित्य विवेक कळू लागतो, सारासार विचार कळू लागतो. याला ग्रंथ म्हणावं. आता आपण पाहिलं प्रस्थानत्रयी, समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी. आपण पाहिलं सुरुवातीला मनाचे श्लोक आहेत, ग्रंथराज दासबोध आहे आणि आत्माराम आहे. ही समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. समर्थ रामदासांनी अनेक ग्रंथ लिहिले, पण या ग्रंथांना शिरोधार्य मानून आध्यात्मिक प्रगती साधता येते. पहा तुम्ही मनाच्या श्लोकामध्ये, मनाची शते ऐकता दोषी जाती, ज्ञान वैराग्य संपन्न माणूस होतो, मतिमंद तो साधना योग्य होतो. समर्थांनी सांगितलं का नाही? फळश्रुती आहे ना ती. दासबोधामध्ये तेच सांगितलं, आत्मारामामध्ये तेच सांगतायत. प्रस्थान त्रयी, त्रयी म्हणजे 3. आपण काय म्हणतो, उद्या दुपारी 2 वाजता ते मुंबईला जाण्यासाठी प्रस्थान ठेवणार आहेत, म्हणजे निघणार आहेत. कुठे जायचंय? मुंबईला जायचंय. आम्हाला आमचं प्रस्थान कुठे आहे? परब्रह्म स्वरूपाची प्रचिती घेणं, त्याच्याशी तदाकार होणं, ते आत्मस्वरूप समजून घेणं, हे आमचं गंतव्य ठिकाण आहे. मग तिथं जाण्यासाठी काय पाहिजे? प्रस्थान त्रयी, त्रयी पाहिजे. म्हणून मनाचे श्लोक, ग्रंथराज दासबोध आणि आत्माराम. वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबांचा गाथा, ही वारकरी भागवत धर्माची प्रस्थानत्रयी आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, एकादशा त्यावर केलेली टीका आणि तुकाराम महाराजांचा गाथा, ही प्रस्थानत्रयी आहे. आपण आता 10 उपनिषदांचा अभ्यास केला. आदरणीय अलकाताई मुतालिकांनी प्रत्येक ग्रंथावर, प्रत्येक उपनिषदावर 3-3 दिवस आपल्यासाठी विवेचन केलं. ईशकेन कठ प्रश्न मुंड मांडुक्य तित्तिरी एतरेयम च छांदोग्यम बृहदारण्यकम तथा, हे 10 ग्रंथ आहेत ज्यावर आचार्यांनी भाष्य केलेले. तसे 108 उपनिषद आहेत. आमच्या ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशींनी ग्राहकोपनिषद केलंय. 21 ओव्यांचे संस्कृतमध्ये केलेलं आहे. 21 ओव्यांचे 3 समास लिहिलेले आहेत. त्याचं विवरण आहे ग्राहकोपनिषद. ग्राहकांचे अनेक आयाम, काय काय लोक करून जातात बघा ना. ग्राहकोपनिषद एक उपनिषद रचून ठेवला. 21 ओव्यांचे 3 समास पोथीसारखं केलंय त्यांनी, आणि सगळं संस्कृतमध्ये. ग्रंथ मात्र जितुका बोलिला, आत्मा त्या वेगळा राहिला. ग्रंथांनी जेवढं वर्णन केलं त्या शब्दांचा स्पर्श सुद्धा त्या आत्मस्वरूपाला झालेला नाही आणि होऊ पण शकणार नाही. त्याला होऊ पण शकणार नाही. आत्माराम ग्रंथावर ज्यांनी टीका केली, ज्यांनी विवरण लिहिलं, कल्याणी टीका, कल्याण सेवक, संकेश्वर पीठाचे शंकराचार्य, ते असं म्हणतात की साखर
हा शब्द एखाद्या कागदावर जर लिहिला आणि तो कागद चाटला किंवा खाल्ला, गोड लागेल का? तसं आत्मस्वरूपाचं आहे. शब्दांनी त्याचं वर्णन करता येत नाही, शब्दांचा त्याला स्पर्श होत नाही. साखर जोपर्यंत जिभेवर पडत नाही तोपर्यंत तिची चव समजत नाही. नुसतं लिहून काय उपयोग आहे? तसं आहे. जसं वरच्या ओळीमध्ये जे सांगितलं, वेदशास्त्रे पुराणे नासो न जाती, काही उपयोग होत नाही त्यांचा. तसं या ठिकाणी समर्थ म्हणतात, ये मायेचा स्पर्श झालाच नाही. ग्रंथांनी किती त्याचं वर्णन केलं, परंतु ग्रंथांनी वर्णन करणं म्हणजे शब्दांनी लिहिणं, शब्दांनी बोलणं, शब्दामध्ये त्याला धरण्याचा प्रयत्न करणं. पण हे सगळं माईक आहे. कल्याण सेवक म्हणतात, साखर हा शब्द कागदी लिहिला, चाटता लागला गोड काय? तो कागद चाटल्याने काय गोड लागतो का? गोड लागे साच प्रत्यक्ष साखर, ग्रंथादी विचार आत्मा नव्हे. प्रत्यक्ष साखर जेव्हा जिभेवर पडेल तेव्हा गोडी आहे. ग्रंथादी विचार आत्मा नव्हे. ग्रंथांनी, शब्दांनी त्याचं स्वरूप, आत्मस्वरूप आपल्या लक्षात येणार नाही. आत्मस्वरूप हे स्वयमेव होता. आत्मस्वरूप हे स्वयमेव होता. मी स्वतः आत्मस्वरूप होणं, अनुभवणं. ग्रंथादी विचार आत्मा नव्हे. आत्मस्वरूप हे स्वयमेव होता. सेवक तत्वता कल्याण हो. सेवकाचं काय होईल? कल्याण झालंय. स्वतः आत्मस्वरूप झाल्याशिवाय त्याची गोडी किंवा त्याची तदाकारता, त्याची प्रचिती, त्याचा अनुभव येऊ शकत नाही. ते अनिर्वचनीय आहे. म्हणून ये मायेचा स्पर्श झाला नाहीच तयासी, त्याला स्पर्श होऊ शकत नाही. स्वरूप निर्मळ आणि निघोट, स्वरूप शेवटचा जिकडे पाहावे तिकडे नीट, सन्मुखी आहे श्रीराम. ते स्वरूप कसं आहे? आत्मस्वरूप, परब्रह्मस्वरूप आहे कसं? आता एकीकडे समर्थ म्हणताय की त्याला शब्दामध्ये धरता येत नाही, मायेचा स्पर्श त्याला होत नाही. सद्गुरु स्तवनामध्ये समर्थ रामदास स्वामी सद्गुरु स्तवन करताना म्हणतात, माया लज्जायमान झाली, तिला लाज वाटली की नाही हो, मला नाही जमणार त्याचं वर्णन करणं. पण इथं समर्थ काय म्हणतायत? एक अंदाज येण्यासाठी म्हणून सगळं चालू आहे. स्वरूप निर्मळ आणि निघोट, मला रहित आहे, कुठलाही विकार त्याला नाही आहे. स्वरूप शेवटचा शेवट, अंताचा अंत, जिकडे पाहावे तिकडे नीट, सन्मुखची आहे. कुठेही पहा ते समोरच आहे. शेवटाचा शेवट म्हणजे या ब्रह्म प्रलयाचा शेवट कशात होणार आहे? त्याच्यात होणार आहे. ही पंचमहाभूत सगळी नष्ट होती. आपण पाहिलेलं आहे. ज्या क्रमाने ती वाढली, उभारणी झाली, आकाश, वायू, आप, तेज, नाही, आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. जेव्हा संवारणी होईल, ब्रह्मप्रलय होईल, तेव्हा अगोदर पृथ्वीचा नाश आहे, नंतर पाणी, नंतर तेज, तेजाला वारा झडपील आणि तो वायू कुठे जाईल? आकाशामध्ये जाईल. निघोट म्हणजे सगळीकडे भरलेला, व्यापून असलेला. आपण काय म्हणतो? काळोख व्यापून आहे. काळोखामध्ये काही दिसतं का? समर्थ रामदासांनी आरती केलेली आहे रामाची, आणि रामाच्या आरतीमध्ये आपण ज्या आरत्या शिवतर घडीमध्ये म्हणतो, साधना सप्ताहात काकडारती, त्यामध्ये निघोट शब्द आलेला आहे.
काकडा त्रिगुण काकडा द्वैत घृते तिंबीला. कशाच्या तुपामध्ये तिंबलाय? द्वैताच्या तुपामध्ये तिंबलाय. त्रिगुण काकडा, सत्व रज तम याचा या तिन्ही गुणांचा काकडा तो द्वैताच्या तुपामध्ये तिंबलेला आहे, भिजवलेला नाहीये आणि त्याचा काकडा केलेला आहे. मग ती उजळल्या ज्योती, एका ज्योतीनी त्या सूर्याची पूजा, त्या महाप्रकाशाची पूजा, आरती एका ज्योतीने करायची आहे. आणि तो प्रकाश कसा आहे रामाचा? तो निघोट आहे, निघोट निश्चळ प्रकाश आहे. आमची आत्मज्योती उजळली पाहिजे. उजळणे म्हणजे काय? आपण काय म्हणतो? देव उजळायचेत. उजळायचेत म्हणजे काय करायचे? डाग पडले म्हणून त्याला पितांबरी लावा, काय असेल ते स्वच्छ करा देव. उजळणे म्हणजे काय? मग देव स्वच्छ नाही आहेत का? उजळली आत्मज्योती, माझ्यातली जी ज्योत आहे ती उजळली पाहिजे. आणि ती ज्योत त्या सूर्यप्रकाशाला, रामरूपी प्रकाशाला जो निघोट आहे, निश्चळ आहे, त्याला ओवाळताना त्याच्यामध्ये लुप्त झाली पाहिजे. माझं अस्तित्व संपलं पाहिजे. स्वरूप निर्मळ आणि निघोट, स्वरूप शेवटचा शेवट, जिकडे पाहावे तिकडे नीट सन्मुखची आहे. आता या ओवीपासून समर्थांनी त्या परब्रह्म स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं वर्णन चालू केलेलं आहे. आत्मस्वरूप हे मळरहित आहे, विश्वव्यापी आहे, घनदाट आहे, निघोट घनदाट, सगळीकडे व्यापून आहे, ते भरून आहे. दोन शब्द आहेत, घन आणि दाट. घन म्हणजे भरीव, पोकळ नाही. आपण काय म्हणतो आता? तो घन हान म्हणतो. घन तो जो ऐरणीवर मारायचा जो असतो ना, त्याला घन असं म्हणलंय. लोखंड तापवलेलं आहे, त्याला आकार द्यायचा आहे. तापलेलं लोखंड आपण मागे पाहिलंय आत्मारामामध्येच, आपल्या दुसऱ्या माया निरूपण समासामध्ये ह्याच्यावर खूप आपण चर्चा केलेली आहे. तप्त झालेलं पाहिजे, लाल बुंद झालेलं, सगळा मळ निघून जातो, पाहिजे तसा आकार देता येतो. असं तो जो धातूचा तुकडा आहे तो तप्त झालेला आहे, शुद्ध झालेला आहे, तापलेला आहे, लालबुंद झालेला आहे, ऐरणीवर ठेवलेला आहे सांडशीनी धरून, आणि आता घन त्याच्यावर पडतो आहे. त्याचं वजन किती आहे? तो दोन्ही हाताने उचलावा लागतो. घन आणि दाट, विरळ नाहीये, पोकळ नाहीये, ते घन आहे. विरळ नाहीये, ते अत्यंत दाट आहे. म्हणून घनदाट हा शब्द आहे. जिकडे पाहावे तिकडे नीट सन्मुखची आहे. कुठेही पहा, डाव्या बाजूला पहा, उजव्या बाजूला पहा, मागे पहा, पुढे पहा, दक्षिणेला पहा, उत्तरेला पहा, पूर्वेला पहा, पश्चिमेला पहा, आग्नेयेला पहा, नैऋत्येला पहा, ईशान्येला पहा, कुठेही पहा, ते सन्मुखची आहे. कुठेही नाही, कुठं नाही अशी जागाच नाहीये. काय झालं? एक कथा आहे. एक साधू होते, त्यांच्या गुरुकुलामध्ये 2 विद्यार्थी शिक्षण घेत होते. शिक्षण पूर्ण झालं. साधू महाराज म्हणाले, आज तुमचा शेवटचा दिवस आहे. मी तुमची परीक्षा आत्तापर्यंत बऱ्याच वेळा घेतलेली आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे अध्ययन केलेले आहे. आता आज एक परीक्षा आहे तुमची. ते म्हणाले, सांगा गुरुवर्य. स्वामी सांगा, काय परीक्षा आहे आमची? त्यांनी काय केलं, एका पिंजऱ्यातून 2 पक्षी काढले आणि दोन्ही शिष्यांच्या हातात दिले. ते म्हणाले, आता एक काम करा की तुम्ही अशा ठिकाणी जा की ज्या ठिकाणी तुम्हाला कुणी पाहत नाही,
आणि त्या ठिकाणी या पक्षाची मान मुरगाळून तुम्ही परत या. दोन्ही शिष्य म्हणाले ठीक आहे, आज्ञा आहे स्वामींची. दोघेही गेले जंगलामध्ये. एक शिष्य एकीकडे गेला, एक शिष्य दुसरीकडे गेला. बराच दूर गेल्यानंतर एका शिष्याच्या लक्षात आलं की इथं दाट झाडी आहे, चिटपाखरू सुद्धा नाहीये. त्याने इकडे तिकडे बघितलं. एक मोठं झाड होतं, त्या झाडाला एक डोली होती. डोली असं तिथं, तो त्या डोलीच्या तिथं गेला, त्या पक्षाला मध्ये ठेवलं आणि त्याची मान मुरगाळली. पक्षी मरून पडला, तिथं टाकून दिलं आणि तो आला निघून. त्यांनी गुरुवर्यांना सांगितलं, झालं काम. ते म्हणाले काय काय केलं? तर त्याने सांगितलं अत्यंत दाट झाडी होती, एक मोठा वृक्ष होता, प्रचंड वृक्ष होता आणि त्याला डोली होती. तिथं काहीच नव्हतं. मी तर आडोसा केला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी ते मान मुरगाळली. दुसरा जो त्याचा मित्र आहे तो काही लवकर आला नाही. बराच वेळ गेला. संध्याकाळ झाली. तो संध्याकाळी आला. चेहरा पडलेला आहे. तो आला. गुरूंनी विचारलं काय झालं, एवढा उशीर का लागला तुला? अत्यंत खजील झाला. दुःखी मुद्रेने, म्लान वदने, समर्थांचा आवडीचा शब्द आहे. शिष्य बोले म्लान वदने. तो म्हणाला स्वामी, मी अनेक ठिकाणी गेलो, जिथं कुणी नाहीये तिथेही मी गेलो, पण माझ्या असं लक्षात आलं की मी मला पाहतोय. ती मान मुरगळताना पक्षाची मी मला पाहतोय. आणि तुम्ही एक कंडिशन टाकली होती, तुम्ही एक अट घातली होती, कुणी पाहणार नाही अशा ठिकाणी जाऊन पक्षाची मान मुरगळायची. समर्थांची जी ओवी आहे, समर्थ या ठिकाणी म्हणतात, जिकडे पाहावे तिकडे नीट सन्मुखची आहे. कुठेही जा तुम्ही, किती एकांतात जा, किती दाट झाडीमध्ये जा, किती काळोखात जा, ते सन्मुख आहे, तुमच्या समोर आहे. जेव्हा श्रीकृष्णाला नेण्यासाठी अक्रूर आला आणि तो संध्याकाळी आला, गाडी उभी केली दारासमोर नंदाच्या घरी, आणि सकाळी ही वार्ता सगळीकडे पोचली की कृष्णाला नेण्यासाठी अक्रूर आलेला आहे. आणि कृष्ण आता द्वारकेला जाणार आहे. काय वर्णन आहे हो त्या गोपींचं. अक्रूर निघाला, सगळा गाव जमा झाला. गोपी त्या रस्त्यावर आडव्या पडल्या. त्या म्हणाल्या, तुला जर अक्रूरा रथ न्यायचा आहे ना, तू आमच्यावर रथ घेऊन जा. तुला न्यायचं आहे ना त्याला, हरकत नाही, तू घेऊन जा, पण आमच्या हृदयावरून तो रथ जाऊ दे तुझा. श्रीकृष्ण खाली उतरले. त्यांनी समजावून सांगितलं की मी फक्त इथं नाहीये, मथुरेत आहे, म्हणून मी नाहीये का? त्यांनी काही हितगुज केलं गोपींशी, आणि गोपींच्या लक्षात आलं त्याला फक्त पाहण्यामध्येही हित नाहीये, त्याला फक्त सगुण रूपामध्ये तो आमच्या समोर आहे म्हणून तो आहे का? त्याचं आमच्यावर खरं प्रेम आहे आणि आमचं त्याच्यावर खरं प्रेम आहे. त्यामुळे तो आम्हाला दिसला नाही तरी तो नाही असं होऊ शकत नाही. संत कबीरांची कथा आपल्याला माहिती आहे. कबीर म्हणतात, कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर. अरे माझं रामावरचं प्रेम काय आहे? मी काय केलंय की तुम्ही माझी एवढी वाखाणणी करताय, माझं कौतुक करताय? कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना के तीर. एक गोपी के प्रेम में बह गए कोट कबीर. एका गोपीच्या असलेल्या श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून गेले. एका गोपीसाठी
आता किती गोपी होत्या, करा हिशोब. एक शृंगारिक कवी तो विचारतो, संगम चांगला का विरह चांगला? मिलनात गोडी आहे का विरहात गोडी आहे? तो पुढे असं सांगतो, जेव्हा मिलन होतं किंवा जेव्हा संगम होतो तेव्हा ते दोघं एक होतात. पण जेव्हा विरह आहे, जेव्हा त्याला भेटीची आतुरता आहे, तो सगळ्या जगत स्वरूप होऊन जातो. आपण आपल्या आयुष्यातला विचार केला पाहिजे, फार लांब जायची गरज नाही. जेव्हा विरह आहे, भेटण्याची उत्कंठ आहे, तेव्हा तो चराचरामध्ये दिसतो. मग ती व्यक्ती असेल, परमात्मा असेल, भगवंत असेल, तो सगळीकडे दृग्गोचर होतो. इथं आहे, तिथं आहे, तिथं आहे. तो असा दिसतो, तो असं करतो, तो तसं बोलतो. सर्वत्र तोच भरून आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी, सद्गुरु तुझे पाय दोन्ही. मी जिथं मस्तक ठेवीन तिथं तुझे चरण आहेत. माझं जिथं जिथं मन जाईल तिथं तिथं तू आहेस. विरहातली मजा काही और आहे. एका कवीचं वाक्य आहे, वसल में मजा नहीं, इंतजार में मजा है. भेटीत मजा नाहीये, इंतजार में मजा है. त्याची आराधना करणं, भगवंताचं सगुण वर्णन करणं, सगुण लीलांचं संकीर्तन करणं, त्याचं नाम संकीर्तन करणं, त्याच्या भेटीसाठी नको नको ती उपासना करणं, किती अवघड असली ती साधना करणं, त्यामधली मजा काही वेगळी आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, जिकडे तिकडे जेथे तेथे विनमुख होता सन्मुख होते. सन्मुख पण चुके नाते, काही केल्या श्रीराम. त्याला कुठं जायचं, किती तुम्ही टाळू शकता का? समर्थ म्हणतायत, जिकडे तिकडे जेथे तेथे, ऑल द टाइम ऑल द प्लेसेस, सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. तुझ्यासाठीच हा जन्म कामी आला पाहिजे. कारण या जन्मामध्ये आल्यानंतर मला काय मिळवायचं आहे? मला तू पाहिजेस, केवळ तू. ती आर्तता जर अवतरली तर फार वेळ नाही लागणार. जिकडे तिकडे जेथे तेथे विनमुख होता सन्मुख होते. नाही पाहायचं त्याला म्हणलं तरी तो समोरच आहे. सन्मुखपण चुके नाते, काही केल्या श्रीराम. पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, जो बहु दुरीचा दुरी, जे निकटची जवळी अंतरी. दुरी आणि अभ्यंतरी, संदेहची नाही श्रीराम. जो बहु दुरीचा दुरी, तो खूप दूर आहे. जे निकटची जवळी अंतरी, कुणाला तो दूर आहे, ज्याच्या दृष्टीलाच तो त्याचं व्हिजनच तसं नाहीये, ज्याला पाहायचंच नाहीये, किंवा ज्यांनी आपली दृष्टी या मायेतच गुंतवून ठेवलेली आहे, या प्रपंचातच जो लिप्त आहे, त्याला ते जवळ कसं असेल? पण ज्यांनी त्याची आराधना केली आहे, ज्याला त्याचा विरह सोसवत नाहीये, त्याच्या तो अत्यंत जवळ आहे. जे निकटची, या चरणामध्ये दोन शब्द आलेले आहेत. त्या दोन्ही शब्दांचा अर्थ जवळच आहे, पण या दोन शब्दांच्या विशेषणामुळे त्याचं जवळपण वाढलेलं आहे. समर्थ म्हणतात, जे निकटची जवळी, तो निकट आहे.
तो जवळ आहे. अहो एवढंच नव्हे, तो अंतरी आहे, तो आत आहे. आहे की नाही मजा? जो निकट आहे, जो जवळ आहे, समर्थ म्हणतात तो निकट जवळ नाहीये, तो आत आहे. दुरी आणि अभ्यंतरी संदेहाची नाही. अरे कसला दूर आणि कसला आत, काही त्याच्याबद्दल शंका बाळगायचं कारण नाही. संदेहाची नाही. ते आत आहे, बाहेर आहे, जवळ आहे, लांब आहे, ते सगळे एकत्र असल्यामुळे त्याला आत बाहेर हा शब्दच लागू पडत नाहीये. दुरी आणि अभ्यंतरी संदेहाची नाही, त्याला शब्दच लागू पडत नाही, कारण तो भरून राहिलेला आहे ना. त्याला कसं म्हणायचं तो आत आहे का बाहेर आहे? सर्वत्र व्यापून आहे. पाणी आहे, पाणी भरलंय, भांड्यामध्ये पाणी भरलंय, मडक्यामध्ये पाणी भरलंय. आणि मडकं कसं आहे? पोरस आहे, त्याला छिद्र आहेत. पोरस म्हणजे छिद्र असणे, बारीक छिद्र. छिद्र म्हणजे काही घालून छिद्र केलेली नव्हे. माठ हा पाझरतो ना, माठ हा पोरस आहे. POROUS, पोरस म्हणजे तो पाझरतो, सछिद्र. आतलं पाणी बाहेर येतंय ना, म्हणून तो पोरस आहे. असा माठ पाणी भरलंय आणि तलावात ठेवलाय, पाण्याच्या तलावात ठेवलाय. आता तुम्ही म्हणणार का त्याच्या आत पाणी आहे, बाहेर पाणी आहे? ते जे मातीचं भांड आहे त्याच्यातही पाणी आहे. समुद्रात पाणी आहे, पृथ्वीवर पाणी आहे, आकाशात पाणी आहे, मेघांच्या रूपाने. असं ते सगळीकडे भरून आहे. त्यामुळे त्याला आत बाहेर असे शब्द लागू पडत नाहीत. ईशावास्य उपनिषदामध्ये एक मंत्र असं सांगतो, तदे जेती तन्नय जती तद्दुरे तद्वंतिके. जवळ आहे, दूर आहे, आत आहे, बाहेर आहे. तदे जती तन्नय जती तद्दुरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः. आत जसं आहे तसंच ते बाहेर आहे. आत बाहेर सगळीकडे ते भरून राहिलेलं आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, दुरात्म्यांना मात्र ते आत्मस्वरूप. दुरात्मे म्हणजे कोण? जे मायेमध्ये लिप्त झालेले आहेत, जे प्रपंचात आसक्त झालेले आहेत, असे दुरात्मे. दुरात्म्यांना मात्र ते आत्मस्वरूप जवळी असो न चुकले असं आहे. पाहो जाता दुरीच्या दुरी परब्रह्म सबाह्य अंतरी. पाहायला गेलं तर, शोधायला गेलं तर ते दूरच्या दूर आहे असं वाटतं, पण ते कसं आहे? सबाह्य अंतरी, आत आणि बाहेर ते व्यापून राहिलेलं आहे. ही जी ओवी आहे, या तिसऱ्या ब्रह्मनिरूपण समासातली 8वी ओवी, यातला जो शेवटचा चरण आहे, संदेहाची नाही, त्यात कुठलीही शंका घेऊ नको असा त्याचा अर्थ आहे. या संदेहाची नाही, या संदेहाचीच्या ऐवजी एक शब्द असा आलेला आहे, संघटनी नाही. संघटनी नाही म्हणजे काय? कल्याणी टीकेमध्ये हा शब्द आलेला आहे, संघटनी. संघटनी म्हणजे संयोग नाही, मिलाप नाही, परिचय नाही, मैत्री नाही. त्याच्याशी मैत्री नाही, त्याच्याशी माझा परिचय नाही, त्याच्याशी माझं मिलाप झालेला नाही आहे, त्याच्याशी माझं मिलन झालेलं नाही आहे. कारण का? मी मायेत अडकलोय, मी प्रपंचात लिप्त आहे. म्हणून संघटनी काय आणि संदेह काय, दोन्ही शब्द आपल्याला एकाच अर्थाने किंवा त्या ओवीच्या अर्थामध्ये काही फरक पडेल असं नाही आहे. पुढे समर्थ म्हणतात, जे सकळा परीस मोठे जेथे हे सकळही आटे अकस्मात एक सरे तुटे मूळ मायेचे श्रीराम. आता समर्थ या ठिकाणी सांगताय, त्याचं स्वरूप समर्थांनी सांगितलं, पण त्याची परिणती काय? त्याच्याशी आपली तदाकारता होणं किंवा ते स्वरूप एकदा आकळणं, कळणं नव्हे आकळणं,
आकळल्यानंतर काय होतं? समर्थ म्हणतात जे सकळापरीस मोठे, त्याला उपमा देता येत नाहीये, त्याची बरोबरी होत नाहीये की ते किती मोठं आहे, ते किती घनदाट आहे, ते किती निघोट आहे, ते किती व्यापक आहे. जे सकळापरीस मोठे, जेथे हे सकळही आटे, हे म्हणजे हे सगळं दृश्य विश्व जिथं आटून जात, जेथे हे म्हणजे दृश्य विश्व सकळ ही आटे, अकस्मात एक सरे तुटे आणि अचानक एक सरे तुटे, समूळ नाश होतो. कशाचा? मूळ मायेचे. मूळ मायेचा निपात होतो. मुळापासून ती सगळी माया संपून जाते. सकळापरीस मोठे, ते किती मोठे हो? आम्हाला माहिती आहे की आमचा देश खूप मोठा आहे. 137 कोटी लोक या देशामध्ये राहतात. हजारो किलोमीटरचं अंतर आहे. असे कमीत कमी 150 देश या जगाच्या पाठीवर आहेत आणि 150-200 देश या जगाच्या पाठीवर आहेत. हे झालं एक जग, एक पृथ्वी. या पृथ्वीला जोडून असणारे अनेक उपग्रह आहेत. जशी पृथ्वी आहे तसे ते पण आहेत. त्यामध्ये मंगळ आहे, नेपच्यून आहे, प्लुटो आहे. आपण पाहिलेले आकाशगंगा त्याला आपण म्हणतो. अशा अनेक आकाशगंगा या अवकाशात आहेत. अशा अनेक आकाशगंगा विज्ञानाने सिद्ध केले नाही. अशा अनेक आकाशगंगा उपग्रहांच्या, अनेक ग्रहांच्या या आकाशामध्ये आहेत. अशा अनेक ब्रह्मांडांना, अशा अनेक आकाशगंगांना जो आपल्या उदरात गडप करतो, आटे, सकळही जेथे आटे, असं एवढं मोठं व्यापक स्वरूप या परमात्मा स्वरूपाचं आहे, परब्रह्म स्वरूपाचं आहे. कठोपनिषदामध्ये एक ऋचा आलेली आहे, आकाशदपि व्यापकम. आकाशादपि व्यापकम. ते कसं व्यापकत्व आहे? ते किती मोठं आहे? आकाशादपि व्यापकम महतो मह्यान आत्मा. अत्यंत व्यापक आहे, अत्यंत मोठा आहे. असं ते आत्मस्वरूप आहे. समर्थ दासबोधामध्ये अनेक ठिकाणी याचं वर्णन करताना म्हणतात, जे गगनाहुनी वाढ, वाढ म्हणजे मोठं. निद्रा जयाची वाढ तो एक मूर्ख. वाढ म्हणजे जास्त, मर्यादेपेक्षा जादा. जे गगनाहुनी वाढ, गगनाचं मोजमाप कुणी घेतलंय का? पण त्याच्यापेक्षाही हे मोठं आहे. जे गगनाहुनी वाढ, निर्गुण ब्रह्म घनदाट, सकळा ठाई, दृश्या सबाह्य अंतरी, ब्रह्म दाटले ब्रह्मांडोदरी. ते किती दाटलेलं आहे? अनेक ब्रह्मांडाच्या बाहेर ते दशांगुळे उरलेलं आहे. आटणे म्हणजे काय? नष्ट होणे. आटणे अनेक शब्द आहेत. पाणी आटलं, सोनं आटवलं. मग आता काय, बांगड्याच्या काय केल्या? पाटल्या केल्या, पाटल्या आटवल्या. त्याचं काय केलं? गंठन केलं, गंठन आटवलं. त्याचं काय केलं? पोहेहार केला, पोहेहार आटवला. त्याचं काय केलं? चपलाहार केला. आता अजून कोणते कोणते हार आहेत मला माहित नाही. आटवणे, पाणी आटलं, नष्ट होणे. आटणे या शब्दाचा अजून एक अर्थ आहे वैतागणे, वैतागाने आटणे असंही म्हणतो आपण. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. फार मला आवडणारी ओवी आहे ती. ज्ञानवन्नी प्रगटे, ज्ञानाचा अग्नी प्रदीप्त होता क्षणी. वन्नी म्हणजे तो जाळ नाहीये,
तो वनामध्ये लागलेला असतो, त्याला वन्ही म्हणतात. वणवा पेटला म्हणतो का नाही आपण, त्यातला प्रकार. ज्ञानाचा वन्नी, ज्ञान वन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. सगळं जे दृश्य विश्व आहे त्याला समर्थांनी काय शब्द दिलाय? केर. केर म्हणजे कचरा. कचऱ्यात आम्ही लोळतो का? नरेची केला ही न किती नर. कसा जन्म घेतला? जन्म घ्यायच्या पूर्वी काय म्हणत होतो आम्ही भगवंताला? भगवंता मला इथून सोडव, मी पुन्हा नाही येणार इथं. आणि आम्ही काय केलं नंतर मोठं झाल्यानंतर? कचऱ्यात लोळतोय, कचऱ्यात अडकून पडलोय. म्हणून समर्थांनी केर हा शब्द वापरलेला आहे. केर घरात ठेवतो का आपण? आणि एकदा नव्हे, दोनदा नव्हे, दिवसातून 3 वेळा केर काढतो असं शास्त्र सांगतं आणि हे पद्धत आहे. आता लोक 3 दिवसालाही केर काढत नाही, तो भाग सोडून द्या. समर्थ म्हणतात, जे अणुहूनही लहान आहे महतो महियान आत्मा. जे अणुहूनही लहान आहे आणि जे सर्वापेक्षा मोठे आहे ते सगळे ज्याच्यामध्ये लीन होते. अणुरेणाधिक जे आहेत, अणुपेक्षा जे लहान आहे आणि जे अत्यंत व्यापक आहे, अनेक ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये जातात, ज्याच्यामध्ये लीन होतात, त्या मूळ तत्वाचं ज्ञान झालं की अचानकपणे, अकस्मात गुप्त होतो. तो माया काढायची त्याला गरजच नाहीये. ज्ञान प्रगट झालं की संपलं. गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सोडून क्षीर सेविजे. वर हिरवं आलंय ना, अरे तू फक्त बाजूला कर, खाली स्वच्छ पाणी आहे, ते बाजूला करायचा अवकाश आहे. सूर्य उगवलाय ना, नुसता उगवतोय म्हणून हळी आल्याबरोबर अंधार पळायला लागतो. तो थांबत नाही सूर्याची किरण येईपर्यंत. पुढे समर्थ म्हणतात, जे सकळाहून मृद कोवळे, जे सकळाहून अत्यंत जवळे, जे सकळामध्ये परी निराळे, अलिप्तपणे श्रीराम. ते अलिप्त आहे हो. आपल्याला समर्थांनी मागच्या ओळीमध्ये सांगितलं, जेथे माया स्पर्शो शकेना. दासबोधामध्ये म्हणतात, आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात, ये मायेचा स्पर्श झाला नाहीच तयासी. त्याला मायेचा स्पर्श होऊ शकत नाही. जे सकळाहून मृदू कोवळे, ते कसं आहे? ते व्यापक आहे, ते घनदाट आहे, ते दूर आहे, ते अत्यंत जवळ काय आपल्या अंतःकरणात आहे. ते अत्यंत मृदू आहे, ते अत्यंत कोवळ आहे. जे सकळाहून मृदू कोवळे, जे सकळाहून अत्यंत जवळ आहे, जे सकळामध्ये परी निराळे. साधू कसा असतो? तो सगळ्यांसारखा राहतो. समाजामध्ये तो सगळ्यांसारखा राहतो, पण त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं लोकांच्या लक्षात येतं की अरे हा आपल्यासारखा आहे, पण हा आपल्यासारखा नाहीये. त्याचं वर्तन पहा, त्याचं बोलणं पहा, तो वेगळा आहे कोणीतरी. जे सकळामध्ये, सगळ्याच्या मध्येच आहे, ते परी निराळे अलिप्तपणे. स्वतःचं अलिप्तपण तो राखून आहे. ते अत्यंत मृदू आहे, अत्यंत कोमल आहे, अत्यंत डेलिकेट आहे, अत्यंत जवळ आहे. निकटची जवळी अंतरी आतच आहे, पण दिसत नाही, कारण ते अलिप्त आहे. काय म्हणतात? अतिपरिचयात अवज्ञा. असं होतं का नाही? समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, जो लोकांचे साहेना त्यास माणूस मिळेना, त्यास लोकही मिळेना. अवघे सोसिता महत्व उरेना आपुले. काय अर्थ आहे? लोकांचं सहन करता आलं पाहिजे तर लोकसंग्रह होईल.
आजवा तजवा बोलून हिडीस फिडीस करून चालेल का? नाही. परोपकार वृत्ती पाहिजे. पण उठ का सूट आपलं सगळंच बाजूला ठेवायचं आणि लोकांसोबत चालत राहायचं, त्यांची पडेल ती कामं करायची. लोकांना वाटतं बरं मिळालं, फुकटचा गडी मिळाला, हरकाम्या मिळाला. प्रत्येक जण मग त्याचा गैरफायदा घेतो. मग समर्थ म्हणतात मग आपले महत्व उरे ना. या ठिकाणी आपल्याला अतिपरिचयात अवज्ञा, ते आमच्या अत्यंत जवळ आहे, आमच्या अत्यंत निकट आहे, ते आमच्या अंतःकरणात आहे, म्हणून आम्हाला ते दिसत नाही. मला तुम्ही सांगा, काजळ आपण घेतो, कोणतं घ्यायचं? पतंजलीचं घ्यायचं का अजून कोणतं जाई काजळ घ्यायचं? कोणतं काजळ घ्यायचं आपण चौकशी करतो. आणि चांगल्या क्वालिटीचं, डोळ्याला काही हानी होणार नाही असं काजळ आपण आणतो. आता काजळ घेताना आपण पाहिलंय, काजळ ते जर मी माझ्या डोळ्यामध्ये लावलं, मला पाहता येईल का? मी पाहू शकेल का काजळाला? तुमच्यात आणि माझ्यात या स्क्रीनमध्ये माझ्यामध्ये काही अंतर आहे, म्हणून मी तुम्हाला दिसतोय. मी जर समजा एकदम या स्क्रीनच्या जवळ आलो मोबाईलच्या, तुम्हाला दिसेल का? अतिपरिचयात अवज्ञा. ते एवढं जवळ आहे आमच्या की ते आम्हाला दिसतच नाहीये. ब्रह्मात्म स्वरूप सर्व त्रास व्याप्त आहे आणि तरी ते अलिप्त आहे, निर्लिप्त आहे. याला माऊलींनी एक शब्द वापरलाय, पद्मपत्र मिवांभसा. पद्मपत्र मिवांभसा, कमळाचं पान आहे, ते पाण्यात आहे. ज्या क्षणी तुम्ही ते पान त्या देठापासून काढलं, त्याचा आणि पाण्याचा काहीही संबंध राहत नाही. ते गार सुद्धा लागत नाही, पाण्याचा थेंब त्याच्यावर राहत नाही, एका अणू एवढा थेंब राहत नाही. 5व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे, ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगत्यक्त्वा करोति लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा. पद्मपत्रमिवांभसा असं ते आहे, ते सगळीकडे आहे. आम्हाला असं राहता येईल का? माझं स्वरूप जे आत्मस्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे, ते राहू शकतंय असं? मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ते वास करतंय, परंतु ते कुठेही लिप्त नाहीये. एवढा तर व्याप आमचा नाहीये. आमचं तर एक छोटं कुटुंब आहे, 4 माणसं, 5 माणसं, 10 माणसं, हद्द झाली. अहो एवढी सुद्धा नाहीत आता. नवरा बायको दोघच, मुलं तर गेली भरूर उडून शिक्षणाला म्हणा, करिअर करायला म्हणा, आणि जवळ नाही येत, जवळी असून दुरी. मग आम्हाला आमचं प्रपंच आहे, आमची एक संस्था आहे, आमचं एक कुटुंब आहे, आमची एक कॉलनी आहे, आमचं एक गाव आहे, आमच्या ओळखीचे काही लोक आहेत, त्यांच्यासोबत तरी आम्हाला राहत असताना आम्ही त्यांच्यासोबत राहत आहोत. सकाळामध्ये परी निराळे. निराळे म्हणजे कसं आहे? पद्मपत्र मिवांभसा. असं आम्हाला प्रपंचात राहता येईल का? जियो तो ऐसा जियो कि सब कुछ तुम्हारा है, और मरो तो ऐसा मरो कि कुछ भी तुम्हारा नहीं है. कुठेही लिप्तता नाही, कुठेही आसक्ती नाही, निर्लेप. निर्लेप भांडीच फार महाग आहेत साध्या भांड्यापेक्षा. का भांडी महाग आहेत? कारण कुठलाही लेप ते त्यांच्या अंगाला लावून घेत नाहीत. अहो भांड जर साधं आहे, किती दिवस चालतं, किती महिने चालतं, किती वर्ष चालतं, त्याचा निर्लेपपणा. पण ते महाग आहे. मग आम्हाला आमचं जीवन जर असं अमूल्य करायचं असेल, असं मौलिक करायचं असेल, बहुमूल्य करायचं असेल, आम्हाला असं पद्मपत्र मिवांभसा वागता येईल प्रपंचामध्ये, आसक्ती रहित, लिप्तता न ठेवता.
दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, परी जे अखंड भेटले सर्वांगास लिगटले, अति निकट परी चोरले सकळा सीजे. परी अखंड भेटले, त्याची माझी भेट, अहो त्याला वियोगच नाहीये, खंडच नाहीये. माझा जन्म होण्याच्या अगोदर पासून ते माझ्या सोबत आहे. अखंड भेटले, सर्वांगास लिगटले, अंतर्बाह्य व्यापून आहे. सर्वांगास लिगटले, अति निकट परी चोरले, अत्यंत जवळ आहे, अति परी चोरले. कुणापासून चोरलंय? सकळासी जे, सगळ्यांपासून त्यांनी आपल्याला अलिप्त ठेवलेलं आहे. आपल्याला ठेवता येईल का? प्रपंचामध्ये आपण आहोत, पण आपण प्रपंचात होत असणाऱ्या व्यवहारापासून, आमच्या आप्त इष्टांपासून, आमच्या नातेवाईकांपासून, आमच्या मित्रांपासून अलिप्त ठेवता येईल? अलिप्त म्हणजे काय एका रूममध्ये बसायचं कोंडून असं नव्हे. नाही तर मग या ओवीला काही अर्थ राहणार नाही. जे सकळामध्ये सगळीकडे ते, असं आम्ही सगळीकडे असलं पाहिजे, पण परी निराळे, अलिप्तपणे. ओवी क्रमांक 10 इथपर्यंत आपला विचार झाला. उर्वरित ओव्या आपण उद्याच्या दुपारी 2 वाजताच्या सत्रामध्ये घेऊया. आत्माराम या ग्रंथातील ब्रह्मनिरूपण यावर आपलं विवेचन सध्या चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास, त्या आत्मस्वरूपास, ब्रह्मस्वरूपास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.